नमस्कार विद्यार्थ्यांनो, आजपासून आपण मराठी उपयोजित लेखन हा नवीन घटक शिकायला सुरुवात करणार आहोत. उपयोजित लेखन हा आपल्या अभ्यासक्रमातील अतिशय महत्त्वाचा भाग आहे आणि परीक्षेत यावर चांगले गुण मिळू शकतात. उपयोजित लेखनात मुख्यतः पत्रलेखन हा प्रकार येतो. पत्रलेखनाचे दोन प्रकार असतात. एक औपचारिक पत्र, दोन अनौपचारिक पत्र. नोट: औपचारिक प्रकारातील कोणतेही एक पत्र आणि अनौपचारिक प्रकारातील एक पत्र, दोन पत्र दिली जातात. यापैकी एकच सराव करून 6 मार्क्स सहज घेऊ शकतो. सर्वप्रथम पाहूया औपचारिक पत्र म्हणजे काय. हे पत्र मुख्यतः मुख्याध्यापक, पदाधिकारी, व्यापारी, ग्राहक, पुस्तक विक्रेता, संपादक इत्यादी लोकांना लिहिले जाते. थोडक्यात औपचारिक पत्र हे वैयक्तिक ओळख व नातेसंबंधामध्ये नसलेल्या लोकांना लिहिले जाते. या पत्रातील भाषा सभ्य असते. आता पाहूया अनौपचारिक पत्र म्हणजे काय. अनौपचारिक पत्र हे मित्र, नातेवाईक, कुटुंबातील सदस्य किंवा ओळखीच्या व्यक्तींना लिहिले जाते. या पत्रामध्ये आपले भाव, आनंद, दुःख, प्रेम, शुभेच्छा किंवा अभिनंदन व्यक्त केले जाते. त्यामुळे या पत्राची भाषा साधी, प्रेमळ आणि मनापासून असते. यावरील एक उदाहरणार्थ प्रश्न आणि उत्तर बघूया. औपचारिक आणि अनौपचारिक पत्र पुढील प्रमाणे. IMP नोट: गुण 6 पैकी दिनांक मायना विषय 2 गुण. पत्र विषयानुसार मांडणी मुद्दे विचार 3 गुण. शेवट मायना पत्रलेखन पद्धती 1 गुण. अजून असे स्टडी टिप्स आणि करिअरसाठी मार्गदर्शन हवे असेल तर अद्विक अकॅडमीला फॉलो करा.